हॅलो फ्रेंड्स. तर आपण मागच्या 2 लेक्चरमध्ये पॉलिनॉमियलचं बेसिक गोष्टी बघितल्या की पॉलिनॉमियल आपण कसं डिसाईड करतो, पॉलिनॉमियल आपण कसं डिसाईड करतो, त्याच्या डिग्रीज कशा फाइंड करायच्या. तर रिमाइंडर थिअरम बघितलं. रिमाइंडर थिअरमने आपण पी ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स, सो जी ऑफ एक्स हा पी ऑफ एक्सचा फॅक्टर आहे की नाही हे आपण युजिंग रिमाइंडर थिअरम बघितलं. अँड सेकंड मेथड बघितली झिरो ऑफ पॉलिनॉमियल. त्या झिरो ऑफ पॉलिनॉमियलने सुद्धा आपण जी ऑफ एक्स इज अ फॅक्टर ऑफ पी ऑफ एक्स आहे की नाही ते बघितलं. ते बघण्यासाठी आपण काय करत होतो की रिमाइंडर झिरो येणं गरजेचं आहे. रिमाइंडर झिरो आला तर जी ऑफ एक्स इज अ फॅक्टर ऑफ पी ऑफ एक्स असेल. रिमाइंडर झिरो नाही आला तर जी ऑफ एक्स इज नॉट अ फॅक्टर ऑफ पी ऑफ एक्स. तर अशा पद्धतीने आपण मागची लेक्चर बघितली. तर आज जे लेक्चर आहे ते आपण घेणार आहोत फॅक्टरायझेशन ऑफ पॉलिनॉमियल. तर पॉलिनॉमियलचं फॅक्टराइज कसं करायचं, पॉलिनॉमियलचे फॅक्टर कसे करायचे, म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो बहुपदींचे अवयव कसे पाडायचे. बहुपदींचे अवयव कसे पाडायचे. तर फॅक्टरायझेशन ऑफ पॉलिनॉमियल. तर फॅक्टरायझेशन ऑफ पॉलिनॉमियल बघत असताना बऱ्याच गोष्टी आहेत त्या तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये दिलेल्या आहेत. काही रूल्स आहेत, ते रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागतात. आणि काही अल्जेब्रिक आयडेंटिटीज दिलेल्या आहेत. युजिंग दॅट आयडेंटिटी यू कॅन इझिली फॅक्टराइज द पॉलिनॉमियल. तुम्ही पॉलिनॉमियल इझिली फॅक्टराइज करू शकता, त्याचं सोल्युशन फाइंड करू शकता. आणि दुसरी जी मेथड आहे ती पण कशी करायची, फॅक्टर्स कसे पाडायचे युजिंग फॅक्टर थिअरम, ते पण बघणार आहोत. म्हणजे एक फॅक्टर थिअरम पण आहे, त्या फॅक्टर थिअरमने कसं काय फॅक्टर पाडायचे. अवयव पद्धती आहे, तर वर्ग अवयव पद्धतीने सुद्धा कसे अवयव पाडायचे ते सुद्धा बघणार आहोत. आणि जी पण तुम्हाला फॅक्टर पाडण्याची सूत्र दिलेली आहेत, अवयव पाडायची सूत्र दिलेली आहेत, ती सूत्र सुद्धा आपण बघणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला पॉलिनॉमियलचे फॅक्टर्स पाडायचे आहेत, बहुपदींचे अवयव करायचे आहेत. तर त्यासाठी डायरेक्ट आपण एक्झाम्पलला सुरुवात करत आहोत, कारण की त्याच्या बेसिक गोष्टी तर आपण मागच्या लेक्चर्समध्ये बघितल्या. तर पहिल्याचे एक्झाम्पल घेतो मी. वाय स्क्वेअर मायनस 5y प्लस 6 हे जे पॉलिनॉमियल आहे याचे आपल्याला फॅक्टर पाडायचे. फॅक्टराइज, सोल्युशन नाही. फॅक्टर म्हणजे फक्त फॅक्टर. फॅक्टर आणि मल्टिपल आपण शिकलेलो आहोत. फॅक्टर कशाला म्हणतो, मल्टिपल कशाला म्हणतो, तर आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत ह्या पॉलिनॉमियलचे. आता ह्या पॉलिनॉमियलचे फॅक्टर पाडत असताना लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवायचं, पॉलिनॉमियलचं फॅक्टर पाडत असताना नेहमी लक्षात ठेवायचं ax स्क्वेअर प्लस by प्लस c. तर अशा वेळेस हे त्याचं एक जनरल फॉर्म आहे. तर अशा वेळेस ह्या टर्मचे जे तुम्हाला फॅक्टर पाडायचे असतील, ह्या टर्मचे जो तुम्हाला फॅक्टर पाडायचे असतील तर काय करायचं, a आणि c चं मल्टिप्लिकेशन करायचं. a इंटू सी. ए आणि सी चं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जो तुमचा मधला बी आहे, ए आणि सी चं मल्टिप्लिकेशन केलं तर त्या ए आणि सी चं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर समजा ते ए सी येईल. तर या ए सीचे काय करायचे, फॅक्टर्स पाडायचे, फॅक्टर्स शोधायचे. आणि हे फॅक्टर्स जे आहेत हे फॅक्टर्स काय आले पाहिजे, ऍडिशन ऑफ बी. हे जे फॅक्टर्स आहेत यांची ऍडिशन काय आली पाहिजे, बी आली पाहिजे.
म्हणजेच आता उदाहरण, असं थेरॉटिकल मॅथ समजत नाही जास्त करून तर आपण उदाहरण बघू. आता बघा इथं 6 आहे म्हणजे सी, ए म्हणजे तुमचा इथं प्रेझेंट नाहीये तो काय असतो 1, म्हणजे 1 ए म्हणजे तुमचा काय 1 आणि सी म्हणजे तुमचा काय आहे 6. 1 इंटू 6 म्हणजे 6, 1 इंटू 6 म्हणजे 6. तर ह्या 6चे म्हणजे हा 6 म्हणजे तुमचा एसी, ह्या 6चे फॅक्टर्स पाडायचे आहेत. आता ह्या 6चे फॅक्टर कसे येतील 1 इंटू 6, दुसरा फॅक्टर येईल 2 इंटू 3, तिसरा फॅक्टर कोणता येईल नाही येणार, म्हणजे ह्या 6चे दोनच फॅक्टर आहेत 1 इंटू 6 आणि 2 इंटू 3. 2 3 जा 6, 6 1 जा 6, दोन अशा पद्धतीचे फॅक्टर्स. मग आता असं बघायचं आहे आपल्याला की बघा इथं लक्षात घ्या, आता 6 आणि 1 हा मायनस आहे, मी काय बोललो ऍडिशन काय आली पाहिजे ही मधली, म्हणजे बी टर्म ऍडिशन आली पाहिजे. 6 आणि 1 जर मी हा 6 आहे त्यांचं जर सबस्ट्रॅक्शन म्हणजे त्यांचे ऍडिशन जरी करायची असली तरी साईन महत्वाचं असतं, हे लक्षात ठेवा. साईन ठेवूनच तुम्हाला हे आन्सर आणायचं आहे ऍडिशन. तर मग जर -6 + 1 आन्सर काय येईल -5, हे सुद्धा -5 येतं. पण -5 येत असताना इथं साईन चेंज व्हायला नको, इथं साईन काय प्लस आहे पण इथं साईन काय, जर यांचं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजेच -6 इंटू 1 आन्सर येईल -6, म्हणजे इथं चुकलं, इथं तर प्लस आहे इथं तर आपलं मायनस येतोय, म्हणजे हे तुम्ही घेऊ शकत नाही. म्हणजे पहिली टर्म जरी -5 तुमचे ऍडिशन आणत असेल, -5 तुमचा बी येत असेल तरी तुम्ही पहिली टर्म घेऊ शकत नाही. त्याचं कारण आहे कारण की तुमचं इथलं साईन चेंज होतं, साईन सुद्धा चेंज व्हायला नको. तर मग आता बघा 2 इंटू 3, तर इथं काय आहे मायनस आहे, ऍडिशन करायची म्हणजे -2 प्लस -3 मायनस मायनस प्लस होतो तर 5 होईल. संख्येत साईन काय राहील मायनस. जर तुम्हाला ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मधून डिव्हिजन पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबरला प्रॉब्लेम असेल तर माझा व्हिडिओ आहे त्याच्यावरती, तो व्हिडिओ बघा. तर मायनस मायनस प्लस आणि यांची ॲडिशन 2 + 3 5, हे पण आलं -5 आलं, ओके आलं. +6 येतो का, तर मल्टिप्लिकेशन करताना -3 - 2, तर त्यांचं मल्टिप्लिकेशन करताना 2 × 3 6 आणि मायनस मायनस प्लस होतो मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजे हे सुद्धा बरोबर येतं. म्हणजे आपल्याला फॅक्टर जो निवडायचा आहे तो काय आहे 2 आणि 3. तो कोणता निवडायचा आहे 2 आणि 3 हा त्याचा फॅक्टर आपल्याला निवडायचा आहे. अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला फॅक्टर निवडल्यानंतर इथं लिहायचं आहे. मग इथं लिहिताना कसं लिहायचं लक्षात ठेवा, y² असा नसा लिहायचा. आता -5y बद्दल तुम्ही काय लिहिणार आहे 2 आणि 3 लिहिणार आहे. तर काय 2 आणि 3 कोणता आहे -2 -3 आहे, -2 इथं काय y आहे y, -3 काय y +6 असा +6 असा, म्हणजे याची जी ऍडिशन करायची ती इथं याच्याबद्दल हे पूर्ण इथं लिहायचं. मायनस काउंट आहे -2 -3 -2y -3y -5y, आणि हे सुद्धा बदलतले मायनस मायनस प्लस 3 × 2 6. अशा पद्धतीने लिहिलं की मग काय करायचं, या दोन टर्म आणि ह्या दोन टर्म, ह्या दोन टर्म मध्ये कॉमन फॅक्टर शोधायचा. कॉमन दोघांमध्ये कॉमन सारखं काय आहे दोघांमध्ये, समान काय आहे दोघांमध्ये. आता ह्या दोघांमध्ये इथं पण y प्रेझेंट आहे, इथं पण y प्रेझेंट आहे, मग तो y बाहेर काढायचा, कॉमन टर्म बाहेर काढायची. y² मधून y गेला, लक्षात ठेवा y² म्हणजे काय असतो y × y. तर मग y² मधून म्हणजे एका y² म्हणजे y × y, तर एक y बाहेर गेला तर राहिला काय y -2y म्हणजे काय, तर 2y म्हणजे 2 × y, तर एक y बाहेर गेला काय राहिला 2, तर 2. आता बघा इथं 3y आहे, इथं 6 आहे, इथं y तर प्रेझेंट नाही, पण इथं 3 आहे आणि 3च्या टेबलमध्ये 6 येतो, म्हणजे तुम्ही 3 बाहेर काढू शकता, कॉमन आहे. 6 हा 3च्या टेबलमध्ये येतो म्हणजे 3 हा कॉमन आहे, तर तुम्ही 3 बाहेर काढू शकता. आता इथं साईन कोणतं बाहेर काढायचं ते बघू. लक्षात ठेवायचं नेहमी, इथं ब्रॅकेटमध्ये जो पण फॅक्टर येतो तोच फॅक्टर इथं असतो, इथं साईन काय तुमचं मायनस, तर मायनस, मग
3 बाहेर काढला, मायनस जर बाहेर काढला आणि इथं 3y मधून 3 इंटू वाय, तर 3 जर बाहेर काढत काय राहतो, y राहतो. मग मायनस आहे, मायनस प्लस मायनस मायनस तुम्हाला मध्ये ठेवावं लागतं. आणि 6 आहे, 6 म्हणजे 3 इंटू 2, तर 3 गेला काय राहिला 2, ह्या ज्या दोन्ही टर्म आहेत या दोन्ही टर्म सारख्याच सिमिलर यायला पाहिजे, तर तुमचं फॅक्टरायझेशन बरोबर असतं. जर या दोन्ही टर्म चुकल्या तर फॅक्टरायझेशन काय तर चुकीचं असतं. म्हणजेच काय की मायनस, आता बघा मायनस मायनस प्लस येईल, म्हणजे मायनस 3 इंटू मायनस 2 प्लस 6 येईल, आणि मायनस 3y इंटू वाय मायनस 3y. म्हणजे तुमचे साईन सुद्धा चुकायला नको, साईनची गडबड व्हायला नको. म्हणून काय सांगतो, माझं लेक्चर आहे त्याच्यावरती स्पेशल ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर्सचे ते लेक्चर बघा. जर तुमचं कन्फ्युजन होत असेल सायन्समध्ये तर नंबरचे सायन्स. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, हा रूल फॉलो करून तुम्हाला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. तर मग हे जे सेम आहे ते एक लिहून घ्यायचं, म्हणजे y मायनस 2, आणि जो बाहेर आहे ब्रॅकेटच्या आहे तर y आहे तो वेगळ्या ब्रॅकेटमध्ये लिहून घ्यायचा. अशा पद्धतीने तुमचे काय होतात, तुम्ही ह्या पॉलिनॉमियलचे काय केले, फॅक्टर शोधले. ह्या पॉलिनॉमियलचे काय केले, फॅक्टर्स शोधले. अशा पद्धतीने तुम्हाला फॅक्टर्स शोधायचे आहेत. बरोबर. अजून एक्झाम्पल घेऊ. एका एक्झाम्पलने काहीच समजत नाही. दुसरं एक्झाम्पल बघा, 6x² प्लस 5x मायनस 6. मग आता बघा, आता कसे फॅक्टर पाडणार, आता कसे फॅक्टर पाडायचे. आता बघा इथं 5x पण आला पाहिजे. 5x चे तुम्हाला 2 फॅक्टर करायचे आहे. ते करण्यासाठी मी काय सांगितलं होतं, ax² प्लस bx प्लस c. a आणि c चा काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं ac. आता इथं a काय आहे तुमचा 6, c काय आहे तुमचा 6, तर 6 इंटू 6 किती झाले 36. मग ह्या 36 चे असे फॅक्टर शोधायचे की ज्यांची ॲडिशन काय आली पाहिजे 5. मग बघा 6 चे फॅक्टर बघा, आता 1 इंटू 36 हा पहिला फॅक्टर, 2 इंटू 18 हा दुसरा फॅक्टर, 3 इंटू 12 हा तिसरा फॅक्टर, 4 इंटू 9, नंतर फायनली जाताना 6 इंटू 6, असे किती फॅक्टर आहेत. तर आता हे फॅक्टर बघताना काय करायचं, सगळ्या फॅक्टरमध्ये जो डिफरन्स आहे ना तो शोधायचा, किंवा ॲडिशन आहे ना ती शोधायची. आता 18 आणि 2 यांची ॲडिशन 20 होतं, डिफरन्स 16 आहे. तर बघा 6 आणि 6 ची ॲडिशन 12, डिफरन्स 0. 4 आणि 9 चा डिफरन्स काय आहे 5 आहे. 4 आणि 9 चा डिफरन्स काय 5 आहे. एकतर डिफरन्स शोधायचा म्हणजे सबस्ट्रॅक्शन करून बघायचं, नाहीतर दोघांची ॲडिशन करून बघायची. येतं का, मग त्यांची ॲडिशन तुम्हाला करून दाखवायची. आता 4 आणि 9 आला, तुमचा फॅक्टर कोणता आला 4 आणि 9, 4 इंटू 9. तर या 4 आणि 9च्या आता साईन कोणती घ्यायची ते महत्वाचे, लक्षात ठेवा. या सीचं म्हणजे या 6चं साईन काय आहे मायनस आहे. म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये तुम्हाला एकाचं जे साईन आहे ते मायनस ठेवावं लागणार आहे. पण इथं 5चं साईन काय आहे प्लस आहे. मग इथं ॲडिशन सबस्ट्रॅक्शन आहे, तर लक्षात ठेवा ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करत असताना नेहमी साईन कोणत्या नंबरचं जातं, बिग नंबरचं साईन ॲडिशन सबस्ट्रॅक्शनला च्या रिझल्टला जातं. म्हणून 4 आणि 9 मध्ये बिग नंबर कोणता आहे 9, तर 9 ला प्लस साईन ठेवायचं का, कारण की याचं साईन काय आहे प्लस आहे, आणि याचं साईन काय मायनस ठेवायचं. 4 मायनस म्हणजे किती होतात 5. याचं साईन काय आहे म्हणजे असं ॲडिशन करायचे, 9 प्लस मायनस 4 इज इक्वल टू 5. प्लस मायनस मायनस, तर 9 मधून 4 गेले 5, मोठ्या संख्येचं चिन्ह. तर हे जे फॅक्टर्स आहेत हे फॅक्टर्स इथे लिहायचे, जसं मागच्या एक्झाम्पलमध्ये लिहिलं 6x² असा लिहायचा, प्लस काय 9
व्हेरिएबल काय एक्स एक्स, इथं काय -4 व्हेरिएबल काय एक्स, आणि पुढे काय द्यायचं -6. यांच्यामध्ये कॉमन शोधायचं. बघा आता हा पण 6 जो आहे हा सुद्धा 3 च्या टेबलमध्ये. आणि लक्षात ठेवायचं नेहमी टेबल शोधायचे. म्हणून मी पहिलं लेक्चर घेतलं होतं ना, ते टेबल्सच्या ट्रिक्स, टेबल्स कसे लक्षात ठेवायचे, स्क्वेअर कसे लक्षात ठेवायचे, क्यूब कसे लक्षात ठेवायचे, त्याच्यावरती त्याचं कारणच होतं पहिलं लेक्चर ते घेण्याचं. कारण की पूर्ण मॅथमध्ये तुम्ही जोपर्यंत मॅथ शिकता, जोपर्यंत तुमच्याकडे मॅथ आहे, पूर्ण लाईफमध्ये मॅथ्स तुमचा पिच्छा, तुमची पाठ कधीच सोडत नाही. तो कधीच तुम्हाला एकटं पडू देत नाही. कुठंही जा, मॅथ्सच आहे. त्यामुळे पहिलं लेक्चर घेण्याचं कारणच ते होतं. म्हणून काय करायचं, असं आलं की दोघांमध्ये तुम्हाला कॉमन शोधायचं. कॉमन आलं म्हणजे टेबल्स आलेच पाहिजे. मग 6 आणि 9 हे कोणाच्या टेबलमध्ये येतात, तर 3 च्या टेबलमध्ये येतात. म्हणजे दोघांमध्ये कॉमन काय आहे, 3 आहे. परत इथं पण एक्स प्रेझेंट आहे, इथं पण एक्स प्रेझेंट आहे. एक्स बाहेर काढायचा, एक्स स्क्वेअर मधून एक्स गेला, राहतो एक्स, कॉमन टर्म एक्स बाहेर काढला, प्लस इथं एक्स एक्स गेला बाहेर. आता इथं 3 पण बाहेर गेलं ना, सॉरी 3x बाहेर आला, 3x बाहेर आला तर 6 चे फॅक्टर असतात 3 × 2, तर 3 बाहेर गेला, काय राहिला 2. एक्स स्क्वेअरचे फॅक्टर आहेत x × x, एक x बाहेर गेला, काय राहिला x, प्लस 9 चे फॅक्टर काय आहेत 3 × 3, एक 3 बाहेर गेला, काय राहिला 3, आणि x निघाला बाहेर, निघाला x नाही, काहीच राहिलं नाही. आता दुसरं 4 आणि 6 हे दोन्ही कोणाच्या टेबलमध्ये येतात, 2 च्या टेबलमध्ये येतात. म्हणजेच 4 हा काय येईल 2 × 2. आता इथं मायनस आणि हा 2 बाहेर काढला तर काय राहिला, फक्त एक 2 गेला बाहेर, इथं 2 राहिला, एक 2, कारण की इथे एक्स प्रेझेंट आहे म्हटलं, इथे एक्स. आता इथं मायनस आहे, मध्ये पण मायनस आहे, मग मायनस इथं प्लस करावं लागणार आहे. म्हणून माझं ते लेक्चर नक्की डेफिनेटली बघा. हे लेक्चर बघण्याआधी इथं मायनस बाहेर काढतोय म्हणजे जे ब्रॅकेटमध्ये जाताना याचं साईन चेंज होतं, म्हणून मायनसचं प्लस झालं 2x, आणि 6चा काय तो 3 × 2, तर 2 बाहेर गेला तर काय राहिला 3. बघा मागच्या एक्झाम्पलमध्ये मी सुद्धा तेच सांगितलं होतं की ब्रॅकेटमध्ये दोन्ही काय येतात, सेम येतात. सेम आले म्हणजे समजायचं की आपण बरोबर सॉल्व्ह करतोय. तर मग अशा पद्धतीने जे कॉमन आहे ते लिहून घ्यायचं, एकच सुद्धा लिहून घ्यायचं, 2x + 3 आणि 3x - 2 जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे ते. तर अशा पद्धतीने तुमचं जे हे दिलंय एक्झाम्पल, त्याचे काय होतात, फॅक्टर होतात. हे रूल फॉलो करणं गरजेचं आहे फॅक्टराइज करत असताना. हे रूल फॉलो करणं गरजेचं आहे फॅक्टराइज करत असताना, खूप महत्वाचं आहे. हे रूल फॉलो करणं खूप महत्वाचं. तर अशा पद्धतीने जर असं दिलं असेल तर फॅक्टर थेरमने तुम्ही अशा पद्धतीने एक पॉलिनॉमियलचं फॅक्टराइज करू शकता. सोप्यात सोपं गणित, सोपं, हे खूप सोपं आहे मॅथ. फक्त काय, तुमचं डेडिकेशन, कॉन्सन्ट्रेशन, पेशन्स खूप महत्वाचे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं मॅथमॅटिक्समध्ये काय असतं, प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. याच्याशिवाय मॅथमॅटिक्समध्ये काहीच नाही. मॅथमॅटिक्स जर तुम्हाला सोपं करायचं असेल तर फक्त प्रॅक्टिस करायची, एक्झाम्पल सॉल्व करण्याचा स्वतः प्रयत्न करायचा, कॉपी पेस्ट करणं बंद करा. मी हे एक्झाम्पल दिलं तरी हे एक्झाम्पल तुम्ही नोटबुकवरती मेन्शन करून घेत असाल, नोट्स घेत असाल तर घ्या, पण एकदा काय करा, एक्झाम्पल लिहून झालं, तुम्हाला समजलं तर काय करा, फक्त एक्झाम्पल घ्या आणि ते तुम्हाला आठवतं का सॉल्व करताना ते करून बघा. मग दुसरं एक्झाम्पल घ्या, मग तिसरं एक्झाम्पल घ्या. मॅथमॅटिक्स इझी करण्याचा सोपा उपाय, प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. टेबल्स करा, क्यूब करा, स्क्वेअर करा, सिंपल. मी नेहमी सांगतो काय, आणि फॉर्म्युले जे येतील ते लिहून घ्या. आणि सॉल्व करताना उघड जा, मागे रफ वर्क नका करू. स्पेशल मॅथमॅटिक्ससाठी रफ वर्क सोबत ठेवा, समोरच करा सर्व जे करायचं आहे ते. किंवा एक पेज असतो तुमचं, तर पेजवरती कॉलम आखून घ्यायचा रफ वर्क करण्यासाठी. मागं करता म्हणजे तुम्ही पेजेस वाया घालवता ना, मागचे पेजेस तुम्ही परत कधी यूज करत नाही,
मग त्याच्यापेक्षा रफ वर्क एक लाईन मारून घ्या पेजवरती, तिथंच रफ वर्क करत जा आणि त्याचे सांगितलंच एक्झाम्पल सॉल्व्ह करत जा. बेस्ट वे टू अंडरस्टँड द मॅथमॅटिक्स प्रॉब्लेम्स. ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला पॉलिनॉमियलची फॅक्टर्स करायची. अशा पद्धतीने तुम्हाला पॉलिनॉमियलची काय करायची, फॅक्टर्स. फॅक्टरायझेशन करत असताना तुम्हाला काही अल्जेब्रिक आयडेंटिटीज दिलेल्या आहेत. जे 9ची मुलं असतील त्यांना 8th मध्ये आहे दिलेले आहे, जे 8ची मुलं असतील त्यांना 7th मध्ये दिलेले आहेत. 7th पासून तुम्हाला पॉलिनॉमियल आणि त्याचे फॅक्टरायझेशन शिकवलं जातं. का? कारण की ते इझी आहे. 7th पासून देण्याचं कारणच आहे की तुम्ही स्टेप बाय स्टेप्स तुम्ही शिकल्या पाहिजे आणि तुम्हाला शिकायचंच आहे हळूहळू. त्यामुळे तुम्हाला अल्जेब्रिक आयडेंटिटीज दिलेल्या आहेत, 7th ला दिलेल्या आहेत. 7th पासून त्या अल्जेब्रिक आयडेंटिटीज चालू होतात. 8th ला त्या शिकायच्या आहेत, 9th ला शिकायच्या आहेत. मग पॉलिनॉमियल्स मध्ये अल्जेब्रिक आयडेंटिटीज आहेत. त्या अल्जेब्रिक आयडेंटिटीज काय करतात माहिती का? तुम्ही कन्फ्युज होतच होता. व्हेरिएबल आहे ना, व्हेरिएबल काही पण असू शकतं. बघा 7th मध्ये तुम्हाला जर असं लिहिलं असेल ना, a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर अशी आयडेंटिटी दिली असेल, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर अशी जर आयडेंटिटी तुम्हाला दिली असेल आणि तीच नेक्स्ट स्टँडर्डमध्ये 7th मध्ये तुम्हाला असं दिलं, 8th मध्ये जर तुम्हाला असं दिलं ना, x प्लस वाय इज इक्वल टू स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर, तुम्ही लगेच कन्फ्युज होत जाता. अरे हे कधी शिकलो मागच्या, हे कधी मागच्या स्टँडर्डमध्ये शिकलो, इथं शिकलोच नाही. अरे फक्त व्हेरिएबल चेंज झाला आहे, आयडेंटिटी नाही. आयडेंटिटी नाही, व्हेरिएबल चेंज झालं, आयडेंटिटी नाही. त्यामुळे कन्फ्युज होण्याचं कारण नाही, घाबरून जाण्याचं कारण नाही. आयडेंटिटी तीच आहे, आयडेंटिटी तीच आहे. यूज तुला तसाच करायचा आहे. यूज तुम्हाला तसाच करायचा आहे. यूज तुम्हाला तसा करायचा आहे. तर अल्जेब्रिक आयडेंटिटीज तुम्हाला अशा पद्धतीने यूज करायची आहे. अल्जेब्रिक आयडेंटिटीज तुम्हाला अशा पद्धतीने यूज करायची आहे. अशा बऱ्याच आयडेंटिटीज आहेत. म्हणजे ही एक्स परत a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a चा स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, परत a चा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस बी, a मायनस बी. दुसरा काय अजून, x प्लस a x प्लस बी इज इक्वल टू x चा स्क्वेअर प्लस a प्लस बी एक्स प्लस ए बी एक्स प्लस ए प्लस एक्स प्लस बी एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी एक्स प्लस ए बी. ह्या आयडेंटिटीज आहेत. याच्यामध्ये मग तुमचं एक्स आणि वाय झाल्याने काही फरक पडत नाही, व्हेरिएबल चेंज झाल्याने काही फरक पडत नाही. तुम्हाला या आयडेंटिटीज बघून फक्त सॉल्व्ह करायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल या आयडेंटिटीज आल्या कशा, तर त्याच्यातलं एक आयडेंटिटी मी प्रूव्ह करून दाखवतो की याच्यापासून हे कसं तयार झालं, ते सुद्धा प्रूव्ह करून दाखवतो. आता बघा याचा आन्सर काय, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर ही आयडेंटिटीज आहे. हे सूत्र आहे तुमचं. हे सूत्र कसं आलं बघा, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आता स्क्वेअर आहे ना बघा, 3चा स्क्वेअर म्हणजे काय, 3 इंटू 3 असं लिहितो. मग a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय, a प्लस बी a प्लस बी. दोनदा स्क्वेअर म्हणजे दोनदा मल्टिप्लिकेशन, क्यूब म्हणजे तीनदा मल्टिप्लिकेशन, 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन. मग काय करायचं, मग ए ने ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आणि बी ने परत ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय, ए मल्टिप्लाय ए प्लस बी. मल्टिप्लाय म्हणजे ब्रॅकेटमध्ये लिहितो बरं का आपण, हे लक्षात ठेवायचं नाही. ते आता तुम्ही लहान नाही राहिलात, 5वी-6वीचे मुलं नाही राहिलात की ए इन मल्टिप्लाय लिहायला, मल्टिप्लायचं साईन लिहायला. ए ब्रॅकेट ए प्लस बी म्हणजे ए ने ए प्लस बी ह्या पूर्ण टर्मला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं.
इथं काय प्लस प्लस बी ने परत काय करायचं, त्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, इथे प्लस आहे ना, प्लस बी म्हणून प्लस बी. मग आता ए ने ए ला, परत ए ने बी ला, परत बी ने ए ला, आणि परत बी ने बी ला. तर मग ए इंटू ए मी डायरेक्ट लिहू शकतो, पण नको, आपल्याला बेसिक पासून आहे ना, स्टेप बाय स्टेप. ए इंटू ए प्लस ए इंटू बी प्लस बी इंटू ए प्लस बी इंटू बी. बी ने ए ला, बी ने मध्ये फक्त जिथं प्लस साइन आलं तिथं प्लस साइन टाकायचं. मग ए इंटू ए ए स्क्वेअर प्लस ए इंटू बी ए बी प्लस बी इंटू ए बी ए प्लस बी इंटू बी बी स्क्वेअर. आता लक्षात ठेवा, ए बी लिहिलं काय बी ए लिहिलं काय काही फरक पडत नाही, म्हणून तुम्ही बी एचं परत तुम्ही ए बी पण करू शकता. मग ए स्क्वेअर 1ab प्लस 1ab 2ab 1 प्लस 1 2, आणि हे जे व्हेरिएबल्स आहेत ए बी प्लस बी स्क्वेअर. बघा आलं तेच, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. अशा पद्धतीने बाकीच्या सुद्धा आयडेंटिटीज काय होतात व्हेरीफाय करता येतात, तुम्हाला व्हेरीफाय करता येतात. तर अशा पद्धतीने त्या आयडेंटिटीज आलेल्या आहेत, आणि त्या आयडेंटिटीज तुम्ही मगअप करू नका. त्या आयडेंटिटीज लक्षात कधी जातील, मॅक्झिमम एक्सरसाइज तुम्हाला करावी लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. खूप सारे ह्या पद्धतीचे खूप सारे एक्झाम्पल सॉल्व्ह झाले की ह्या आयडेंटिटीज इझिली तुमच्या लक्षात राहतात. मगअप करून लक्षात राहत नाही. मॅथमॅटिक्समध्ये प्रॅक्टिस केल्यावरच सर्व लक्षात राहतं. म्हणून ह्या टाईपचे एक्झाम्पल जेवढे येतील तेवढे सॉल्व्ह करायचे, आणि काय करायचं, या आयडेंटिटीज लक्षात ठेवायचं इझिली. आणि मी नेहमी सांगतो की टेबल, क्यूब, स्क्वेअर्स, फॉर्म्युले जे तुम्ही जिथं लिहिताना, जिथं अभ्यासाला बसताना तिथं लिहून घ्यायचे आणि समोर चिटकून द्यायचे. का, जिथं रोज अभ्यासाला बसतात ते रोज ॲटलिस्ट 10 to 15 मिनिट बघणार. डोळ्यासमोर जी गोष्ट नेहमी जात राहते ती गोष्ट नेहमी लक्षात राहते. हे सगळं जे ना शिकताना स्वतःच्या अंगवळणी पडू द्या, स्वतःच्या जीवनाशी निगडीत करा, त्यावेळेस तुम्ही परफेक्ट शिकू शकता. त्यामध्ये तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने वेल ट्रेन व्हाल त्याच्यामध्ये. म्हणून काय की अल्जेब्रिक आयडेंटिटीज आपण आधी ते 4च बघायचे, त्याच्यावरचेच एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघू की कसे एक्झाम्पल सॉल्व्ह होतात. बरोबर, या 4 अल्जेब्रिक आयडेंटिटीज आहेत. या अल्जेब्रिक आयडेंटिटीजवरती आपलं आजचं लेक्चर आहे. तर या 4 अल्जेब्रिक आयडेंटिटीजचा जो यूज आहे तो कसा करायचा आहे, मग पहिले एक्झाम्पल x प्लस 3. आता तुम्ही म्हणाल सर ही कुठं आयडेंटिटी दिलेली आहे, अरे पण तुम्हाला माहिती आहे दोघांमध्ये काय गुणाकार आहे. मग दोन सारख्याच संख्येचा गुणाकार असला, सारख्याच गोष्टींचा गुणाकार असला तर काय होतो, तो स्क्वेअर होतो. म्हणजे x प्लस 3 इंटू x प्लस 3 त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग बघायचं तुमच्या ज्या 4 आयडेंटिटीज दिलेल्या आहेत त्या 4 आयडेंटिटीजमध्ये असं काही आहे का, ए आणि बी नाही शोधत बसायचं, फक्त इथं प्लस बघायचं आणि वरती स्क्वेअर आहे का, प्लस आणि स्क्वेअर आहे का, आहे. कोणती आयडेंटिटी आहे ती, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. मग काय सांगते ती आयडेंटिटी, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बीचा स्क्वेअर. मग इथं बघा, इथं लिहिताना जर लिहिलं एक्स प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर, तर इथं काय होतं, ए म्हणजे एक्स आणि बी म्हणजे 3. तर इथे लिहायचं ए इज इक्वल टू एक्स, बी इज इक्वल टू 3. मग ही जी व्हॅल्यू आहे या व्हॅल्यूमध्ये ही जी आयडेंटिटी आहे त्या आयडेंटिटी जिथे जिथे ए असेल तिथे तिथे एक्स टाकायचा, जिथे जिथे बी असेल तिथे तिथं 3 टाकायचा. मग बघा इथं एक्स स्क्वेअर, एचा स्क्वेअर आहे, एक आहे एक्स आहे, आयडेंटिटी एक्स स्क्वेअर प्लस 2 एच्या ऐवजी एक्स. आता लक्षात ठेवायचं हे मल्टिप्लिकेशन, 2ab म्हणजे काय, 2 इंटू ए इंटू बी. मी ती लिहितो तुमच्यासाठी, इंटू एक्स इंटू बी काय आहे 3 आहे, प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर. बघा एक्स स्क्वेअर प्लस
2 इंटू 3 आधी नंबरचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 2 इंटू 3 6 इंटू एक्स एक्स प्लस 3चा स्क्वेअर 9. हे झालं तुमचं ॲन्सर. हे झालं तुमचं सोल्युशन ॲन्सर उकल. म्हणजे एक्स प्लस 3चा स्क्वेअर इज इक्वल टू काय ॲन्सर येईल? एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 9 प्लस 9. अशा पद्धतीने तुम्हाला ती अल्जेब्रिक आयडेंटिटीज यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. अजून एक्झाम्पल बघू. बघा अजून एक्झाम्पल बघू. बघा 49a स्क्वेअर प्लस 70ab प्लस 25b स्क्वेअर. 25b स्क्वेअर. आता बघ म्हणणार 70 काय, कुठून आला, काय आला, असं कुठे दिलेलं आहे. अशी आयडेंटिटी शोधायची की सगळीकडे काय आहे, प्लस प्लस आहे आणि इथं एचा स्क्वेअर दिलेला आहे आणि बीचा स्क्वेअर दिलेला आहे आणि ए बी दिलेला आहे. अशी आयडेंटिटी आहे का आपल्याकडं? तर आहे. कोणती आहे? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय, एचा स्क्वेअर प्लस 2ab प्लस बीचा स्क्वेअर आहे ना. म्हणजे तुम्हाला आता हे दिलेलं आहे, हे म्हणजे हे तुम्हाला हे काढायचं आहे. नेहमी तुम्हाला हे देतील आणि हे काढायचं असं नाही, तुम्हाला हे पण देतील आणि त्याच्यावर हे पण काढायचं आहे तुम्हाला. त्यामुळे तुम्हाला आता हे दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, हे दिलेलं आहे. पण इथं 49a स्क्वेअर म्हटलं आहे. मग आपल्याला फक्त ए स्क्वेअर म्हणजे काय, फक्त हा ए स्क्वेअर नाही, ही पूर्ण टर्म म्हणजे स्क्वेअर. मग एवढं लक्षात ठेवायचं की 49a स्क्वेअर म्हणजे 49 कोणाचा स्क्वेअर आहे, 7चा. 7 ब्रॅकेटमध्ये ए आणि पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे ए असतो. लक्षात ठेवायचं, ते नेहमी लक्षात ठेवायचं. परत बी म्हणजे 25b स्क्वेअर म्हणजे 25 कोणाचा स्क्वेअर आहे, 5चा. बी आणि त्याचा पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर आला पाहिजे, तर त्याला तुम्ही याला तुम्ही ए म्हणू शकता आणि मग याला बी म्हणू शकता. 49a स्क्वेअरला ए म्हणू शकत नाही, तुम्हाला 49चा स्क्वेअर रूट बघावा लागतो. तो पूर्ण ही पूर्ण टर्म ए स्क्वेअर असते, पूर्ण टर्म ए असते तुमची. पूर्ण टर्म काय असते, ए असते. म्हणून तुम्हाला हे करून घ्यावं. आता तुम्ही म्हणाल सर असं कसं? मग आपलं काय ठरलेलं आहे, ए आणि बी. इथं ए आणि बी काय आहे, 7 आणि 5. मग इथं काय आहे, तिसरी जी टर्म आहे ती काय, 2ab. मला सांगा 2 इंटू इथं ए काय आहे, ए ची व्हॅल्यू टाकायची 7a मल्टिप्लाय इथं बी काय आहे, 5b. मग बघा 2 इंटू 7 5 जा 35 ए इंटू बी ए बी 35 2 जा 70 ए बी. आलं का? म्हणजे इथला जो 2ab आहे तो इथला 70ab आहे. येतो ना तो, येतो. म्हणजे ही जी टर्म आहे ती हीच टर्म आहे. म्हणजेच याचं रूपांतर तुम्ही याच्यामध्ये करणार ए प्लस बी मध्ये. म्हणजे ही आयडेंटिटी तुम्ही फिक्स वापरणार आणि हे सर्व प्रूव्ह होतं. ए तुमचा काय 7a स्क्वेअर आहे, बी तुमचा काय 5bचा स्क्वेअर आहे. तर ते सर्व तुम्हाला इथं लिहायचं आहे. म्हणजेच मग हे सॉल्व्ह करून झाल्यानंतर काय येईल, मग याचं रूपांतर म्हणजे याचं रूपांतर 49a स्क्वेअर प्लस 70ab प्लस 25b स्क्वेअर जे आहे ते तुम्ही कसं लिहिणार की तुमचा इथं ए काय आहे 7a, बी काय आहे तुमचा 5b, इथं आहे 7a 5b. तर ह्या टर्ममध्ये लिहिणार 7a प्लस 5b ब्रॅकेट स्क्वेअर. हे आलं तुमचं ॲन्सर. यालाच तुम्ही अजून दुसऱ्या फॉर्ममध्ये लिहू शकता 7a प्लस 5b आणि स्क्वेअर म्हणजे काय 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन. हे झालं तुमचं ॲन्सर 7a प्लस 5b इंटू 7a प्लस 5b. हे काय झालं तुमचं ॲन्सर. म्हणजे तुम्हाला नेहमी हेच देतील असं नाही, हे देतील त्याच्यावरून हे सुद्धा काढायचं आहे. तर ते असं करायचं. 49a स्क्वेअर म्हणजे 49a स्क्वेअर हा ए होत नाही. त्यासाठी तुम्हाला 49चा स्क्वेअर रूट शोधायचा. स्क्वेअर रूट, स्क्वेअर नाही स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट म्हणजे काय की सर समजा 4चा स्क्वेअर 16 आहे तर 16चा स्क्वेअर रूट 4 असं स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट म्हणजे काय की समजा 4चा स्क्वेअर जर 16 आहे तर 16चा स्क्वेअर रूट इज इक्वल टू 4.
16चा स्क्वेअर रूट इज इक्वल टू 4. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दिलेलं असताना हे कसं काढायचं, तर त्या ए आणि बीच्या टर्म फाइंड करून घ्यायचा. 2ab जो तुमचे फॉर्म्युल्यामध्ये 2ab म्हणजे तुमचा ए इथं आहे 7a, बी आहे 5b, त्यांचं मल्टिप्लिकेशन करून बघायचं. हे मधलं मल्टिप्लिकेशन येतं का? येतं. म्हणजे ही जी आयडेंटिटी ती लागू होते आणि ती लागू झाल्यानंतर तुम्ही ती अशा पद्धतीने आन्सर काढता. हे तुमचं पूर्ण आन्सर आहे. हे तुमचं पूर्ण आन्सर आहे. हे असेल, जर समजा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतील त्याच्यामध्ये हे दिलं असेल तर हे आन्सर लिहायचं, हे दिलं असेल तर हे याच्यावरती टिक करायचं, आणि जर सोल्युशन सॉल्व्ह करायचं तर ते अशा पद्धतीने सॉल्व्ह करून ठेवायचं. डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं असेल तर ते पूर्ण पद्धतीने अशा पद्धतीने लिहायचं. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ज्या आयडेंटिटीज दिलेल्या आहेत ते यूज करून सोल्युशन काढायची आहे. अजून बघू, वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल घेऊन अजून काय करू, ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आता बघा 25 4x² मायनस y² अपॉन 9. आता याचे फॅक्टर सॉल्व म्हणजे तेच याचे पण आयडेंटिटीज वापरून फॅक्टर करायचे. आता ते कसं करणार, आता बघा हा फक्त x² आणि हा फक्त y². आपल्याला काय पाहिजे, पूर्ण होल टर्मचा स्क्वेअर पाहिजे असतो. त्यावेळेस आपण त्याला a किंवा b मानतो. म्हणजे बघा मग अशा वेळेस काय करायचं, 25चा स्क्वेअर रूट, 25 कोणाचा स्क्वेअर आहे 5, म्हणजे 25चा स्क्वेअर रूट 5 म्हणजे 5. 4चा स्क्वेअर रूट 2 आणि x त्याचा झाला पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस y आणि 9 जो आहे तो कोणाचा स्क्वेअर आहे 3चा, म्हणजे 3 त्याचा काय 9चा काय झाला स्क्वेअर रूट 3 आणि ब्रॅकेट स्क्वेअर. आता असं लिहून झाल्यानंतर काय चेक करायचं, मायनस आणि स्क्वेअर दोन ठिकाणी स्क्वेअर आणि मायनस कुठं आहे, तर तशी पण एक आयडेंटिटी आहे. ती आयडेंटिटी कोणती आहे, x² मायनस b² इज इक्वल टू a प्लस b आणि a मायनस b. मग इथे तुमचा a काय झाला 5/2x, इथे तुमचा b काय झाला y मायनस 3. तर हे जे आहे हे याच्यामध्ये टाकले या फॉर्म्युल्यामध्ये की तुमचं आन्सर येईल काय येईल 5/2x प्लस y/3 आणि दुसरं काय येणार आहे 5/2x मायनस y/3. तर अशा पद्धतीने तुम्हाला आयडेंटिटीज यूज करायचं आहे. आधी बघून घ्या, त्याचे स्क्वेअर रूट काढा अशा पद्धतीने, आणि ते स्क्वेअर रूट काढून झाल्यानंतर, कारण की हा जो स्क्वेअर असतो आयडेंटिटीमध्ये हा ए म्हणजे काय, ए म्हणजे हे फक्त एक्स नाही, तर ही जी पूर्ण टर्म आहे ती म्हणजे ए. तर ही पूर्ण टर्म जी आहे इथं स्क्वेअर आहे, इथं स्क्वेअर नाही आहे, म्हणून त्याला स्क्वेअरमध्ये करण्यासाठी यांचा स्क्वेअर रूट बघावा लागतो. 25चा स्क्वेअर रूट 5, 4चा स्क्वेअर रूट 2, 9चा स्क्वेअर रूट 3. तर मग अशा पद्धतीने पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर आला पाहिजे. त्यावेळेस तुम्ही ह्या पूर्ण टर्मला ए मानता आणि त्यावेळेस पूर्ण बी टर्मला हे मानता. मग तुम्हाला ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं आणि ते आन्सर काढायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, आयडेंटिटीज यूज करायच्या आहेत. मग आता या आयडेंटिटीज यूज केल्या, मग याचं जे ॲप्लिकेशन आहे ते कुठं आहे. तुम्हाला फास्ट मल्टिप्लिकेशन वगैरे करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही ह्या आयडेंटिटीज यूज करू शकता. त्या कशा, आता बघा फॉर एक्झाम्पल समजा 104चा स्क्वेअर तुम्हाला विचारला. 104चा स्क्वेअर तुम्ही काय लिहिणार, 104चा स्क्वेअर म्हणजे 104 × 104 याचं मल्टिप्लिकेशन करणार. मग ते मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुमचा आन्सर. आता त्या आयडेंटिटीज कशा वापरायच्या, त्या आयडेंटिटीज वापरून तुम्ही याचं डायरेक्ट आन्सर काढू शकता. कसं ते बघा, आता 104 तर हा 104 आहे, याला डिवाइड करायचं. डिवाइड म्हणजे कसं करायचं, याचे दोन टर्म तयार करायचे. म्हणजे काय 104ला तुम्ही असं म्हणू शकता 100 + 4 ब्रॅकेट स्क्वेअर. 104 म्हणजे काय 100 + 4 म्हणू शकता. 100 जवळ आहे त्याच्या, 110 नका घेऊ, 110 नका घेऊ. आता 100 काय लिहायचं, कारण की 100चा स्क्वेअर आपल्याला इझिली अवेलेबल होतो आणि माहिती आपल्याला इझिली काढता येतो. त्यामुळे 100चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर. मग असं कुठं आहे का इथं प्लस आणि स्क्वेअर आहे, तशी आयडेंटिटी काय आहे, a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू a चा स्क्वेअर प्लस 2ab + b चा स्क्वेअर अशी आयडेंटिटी आहे. मग इथं a काय झाला, a इज इक्वल टू 100, b काय झाला
बी इज इक्वल टू 4. मग ह्या आयडेंटिटीमध्ये टाकायचा 100चा स्क्वेअर प्लस 2 इंटू ए म्हणजे 100 इंटू बी म्हणजे 4 प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर. 100चा स्क्वेअर किती येतो, इथे 2 झिरो आहेत, स्क्वेअर केलं म्हणजे 4 होतात. बरोबर, नेहमी लक्षात ठेवायचं, एवढा काही विचार नाही करायचा. स्क्वेअर केलं म्हणजे 2 असतील तर त्याचे डबल होतील. 2 टू जा 4, तर 4 म्हणजे 10,000 झाला 100चा स्क्वेअर प्लस यांचं म्हणजे 2 इंटू 100 200 इंटू, किंवा असं जरी केलं 4 इंटू 2 8 इंटू 100 800 प्लस 4चा स्क्वेअर 16. तर बघा यांची ॲडिशन केली तर किती येणार आहे, डायरेक्टली सुद्धा युनिट डिजिटची ॲडिशन करू शकता. 6 येणार आहे, 10 डिजिट 1, 100 डिजिट 8, पुढं 9 0 1 किती आलं, म्हणजेच 104चा स्क्वेअर काय येईल 10,816. याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करत बसा, चुकलं तर अजून डोक्याला ताण. हे सोपं, आयडेंटिटी वापरा, सॉल्व करा, आयडेंटिटी वापरा, सॉल्व करा. अजून एक्झाम्पल घेऊ, बघा आता 97चा स्क्वेअर काढू. याला तुम्ही दोन पद्धतीने करू शकता, म्हणजे सर्वच तुम्ही दोन पद्धतीने करू शकता. फक्त अवघड काय जातं सोपं काय जातं तुमच्यावरती. आपण पहिलं बघू, याला मी काय करतो, याला 100 - 3 करू शकतो. 97 म्हणजे 100 - 3, 100च्या जवळ आहे म्हणून 100 - 3. बरोबर, मग इथं ए झाला तुमचा 100, बी झाला तुमचा 3, मग मायनस आहे स्क्वेअर आहे, अशी कोणती आयडेंटिटी आहे, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, तर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरोबर आहे ना, मायनस आणि स्क्वेअर, ए मायनस बी स्क्वेअर. मग टाकायचं इथं ए काय 100 मायनस 2 इंटू 100 इंटू 3 प्लस बीचा स्क्वेअर 3 स्क्वेअर. 100चा स्क्वेअर किती होतो 10,000 मायनस 2 इंटू 3 6 इंटू 100 600 प्लस 9 प्लस. तर आता बघा 100 मधून 600 गेले किती राहतात 9,400. आता तुम्ही 8वी 7वीच्या पुढची आहात, 7वी पासून आहे, तुमचं ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन थोडं फास्टच पाहिजे. 5वी 6वीला नाही आहे, तुम्ही तिथे लिहिणार 10,000 मधून 600 गेले तिथं लिहायचं, आणि प्लस 9 किती आलं 9409 9409. हा कोणाचा स्क्वेअर आला 97चा स्क्वेअर आला. सोप्यात एकदम सोपं पडतं, एकदम सोपं पडतं. आता बघूया, क्रॉस व्हेरीफाय. 97 इंटू 97, 7 7 जा 49, 9 7 जा 63 67 0 63 6 9 9 जा 81 81 प्लस 87 9 0 आला 9409. ही एक मेथड आहे. आता दुसरं बघू, यालाच सेम बघा, याला मी काय करतो 90 + 7 करतो. असं पण करू शकतो मी, अशा पद्धतीने पण सॉल्व करतो. मला जे सोपं वाटतं, प्लसची आयडेंटिटी सोपी वाटते, एक मायनसची ते बघायचं, तुम्ही सॉल्व करायचं. प्लस म्हणजे इथं ए झाला 90, बी झाला 7, आयडेंटिटी प्लसची ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए काय आहे तुमचा 90, 90चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 90 इंटू 7 प्लस बी स्क्वेअर 7चा स्क्वेअर. 90चा स्क्वेअर कसा काढायचा ते बघा, 9चा स्क्वेअर येतो 81, 0 आहे, एक 0 आहे, स्क्वेअर केला म्हणजे 2 होतील, त्याचा स्क्वेअर नाही करत बसायचा, एक 0 आहे म्हणून स्क्वेअर आहे म्हणून 2 होतील 0 प्लस. आता इथं बघा 7 दुने 14 7 तुझा 14 इंटू 90 प्लस 7चा स्क्वेअर 49 8100 प्लस 14 9 जा 12601 126
14 9 26 14 9 जा 126 आणि हा 9चा 90चा 0 दिला प्लस 49. मग याची ॲडिशन करायला ते सोपं जातं की हे सोपं जातं ते तुमच्यावरती आहे. काहींना ह्या पद्धतीने आवडतं, काहींना त्या पद्धतीने आवडतं. ती पद्धत खरं तर सोपीच आहे कारण की 100चं आहे, सर्व सोपे आहेत. आता बघा युनिट डिजिट काय आला 9 तुमच्यासाठी म्हणजे मी तुम्हाला करून दाखवतो. आता इथं 10 डिजिट 6 + 4 10 कॅरी 1 म्हणजे 100 डिजिटला जाईल. 3 + 1 4 आणि हा 1 आणि 9 सॉरी 1 आणि 8 9 मला जसा तसा बरोबर सॉरी स्क्वेअर आहे ठेवली लागेल 9 4 तुमच्यासाठी तुमची ॲडिशन पद्धत. पण तुम्ही आता मोठे आहात तर तुम्ही थोडं आता काय झालं पाहिजे फास्ट ॲडिशन 9 10 4 9. तर अशा पद्धतीने तुम्हाला आयडेंटिटीज यूज करून असे एक्झाम्पल काय करायचे सॉल्व करायचे आहेत. या 4 आयडेंटिटीज आज आपण बघितल्या. या 4 आयडेंटिटीज वरती काय करा तुम्ही प्रॅक्टिस करा. कुठं अडचण आली तर मला सांगा, मला मेसेज करा. स्क्रीनवरती माझा नंबर आहे. तुम्ही शिका, तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हजला माझे व्हिडिओ काय करा शेअर करा. म्हणजेच काय होईल मॅथ्स हे सर्वांना शिकता येईल, सोप्या पद्धतीत शिकता येईल. सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मॅथ शिकता येईल त्याची गॅरंटी माझी. फक्त व्हिडिओ काय करा तुम्ही बघत राहा आणि इतरांनाही बघू द्या. म्हणून त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेअर करा. तुमच्या समस्या माझी आन्सर्स, तुमचे प्रॉब्लेम्स माझे सोल्युशन्स. मी गाईड करेन सर्व गोष्टींमध्ये अप टू 10th ऑल सब्जेक्ट्स 11th and 12th मॅथ्स, डिग्री डिप्लोमा कम्प्युटर IT त्या रिलेटेड ऑल सब्जेक्ट्स, प्रोजेक्ट गायडन्स आणि तुमच्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्याच्या रिलेटेड सुद्धा गायडन्स होईल. फक्त काय करा तुम्ही माझे व्हिडिओज बघा, बघत राहा, शेअर करत राहा. काय एज्युकेशन आणि प्रत्येक सब्जेक्ट काय होईल सोपा होईल. काय होईल सोपा होईल आणि आपण तो सोपा करूयात. तर अशा पद्धतीने पॉलिनॉमियल्समध्ये फॅक्टरायझेशन कसं करायचं आणि अल्जेब्रिक आयडेंटिटीज कशा यूज करायच्या. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हे फक्त छोटे पॉलिनॉमियल्स होते, मोठे पॉलिनॉमियल्सचे फॅक्टरायझेशन कसं करायचं ते सुद्धा आपण बघणार आहोत. कधी नेक्स्ट लेक्चर. सो घरी राहा, सुरक्षित राहा, पण अभ्यास सुरू ठेवा, स्टडी चालूच ठेवा, थांबू नका. काय थांबू नका. तर आजच्यासाठी एवढंच. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके, थँक्यू, धन्यवाद.